यवतमाळ जिल्ह्यात गॅसचा आणि पेट्रोलचा मोठा तुटवडा आता निर्माण झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन काही दिवसापूर्वी यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काही दिवसापूर्वी एका व्हिडिओद्वारे केले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती याच्या अगदी उलट असल्याचे पाहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्याभरातील अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक लागले असून स्वयंपाकाच्या गॅससाठीही सर्वसामान्यांना पायपीट करावी लागत आहे. नेमकी परिस्थिती कशामुळे निर्माण झालेली आहे याचे कोणतेही उत्तर जिल्हा प्रशासन द्यायला तयार नाही. जिल्हा प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले होते, तरी जमिनी स्तरावर नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पेट्रोल डिझेलचा मोठा खडखडाट सध्या यवतमाळ जिल्ह्यात निर्माण झालेला आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपावर आज इंधन उपलब्ध नव्हते. यामुळे वाहनधारकांची मोठी तारंबळ उडाली. तसेच एलपीजी गॅसचाही मोठा तुटवडा 8 दिवसांपासून सुरू आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. अनेक दिवसांपासून बुकिंग असूनही गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण दिलेले जात नाहीत. एकीकडे जिल्हाधिकारी तुटवडा नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहेत. जर पुरवठा सुरळीत आहेत तर मग हे शॉर्टेज नक्की काय होत आहेत असा संतप्त सवाल यवतमाळकर विचारत आहेत. प्रशासनाने केवळ सोशल मीडियावरून आवाहन न करता प्रत्यक्ष साठवणूक आणि वितरण व्यवस्थेवर लक्ष द्यावे. इंधनाचा तुटवडा का निर्माण झाला आहे आणि तो कधीपर्यंत दूर होईल याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने लवकर द्यावे, जेणेकरून जनतेतील संभ्रम दूर होईल.